येस, पहिला सामना, पहिला चेंडू प्रसाद बटावले सामना करेल तो राहुल. चेंडू या ठिकाणी चांगला फटका, परंतु एकच धाव मिळेल. कोणताही मोठ्या प्रकारचा फटका मारायला कोणताही प्रकारचा चान्स दिला नाही गोलंदाजाने. पहिला चेंडू बरोबर टप्प्यावर. एक चेंडू एक धाव. जास्त वेळ घ्यायचा नाहीये, लवकरात लवकर संपवायचे सामने आपल्याला. नो बॉल आणि एक धाव घेतलेली आहे त्या ठिकाणी. व्हाईट बॉल आणि चांगला चेंडू आणि झेल या ठिकाणी. खूपच सुंदर असा झेल या ठिकाणी बोलू शकतो. थोडासा शरीराचा शरीराचा झेल बाद पहिला झटका राहुल यांच्या रूपात. पुढचा चेंडू, चांगला चेंडू परत एकदा. एकच धाव मिळेल कदाचित. चांगली गोलंदाजी आपल्याला दिसून येते टीम SP11 या संघाकडून. आमचे मित्र सौरभ यांची टीम आहे, ओन केलेली आहे. खूपच चांगला चेंडू या ठिकाणी परत एकदा बोलू शकतो. एक वेगवान चेंडू आणि एक स्पिन चेंडू टाकत आहेत असे प्रसाद. आणि षटकार या ठिकाणी. षटकार GPL 2024 चा आपल्याला दिसतोय. भूषण यांच्या फलंदाजीतून आणि एकच धाव. परत एकदा चांगली गोलंदाजी. टर्फ मध्ये आतापर्यंत ही चांगली गोलंदाजी म्हणू शकतो, कारण की जवळचे असतात षटकार, कोणी इझिली मारू शकतो, परंतु या ठिकाणी चांगली गोलंदाजी करणं म्हणजे खूपच कठीण. आणि चांगली गोलंदाजी करून दाखवलेली आहे प्रसाद यांनी आपल्या टीम साठी. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. पुढील गोलंदाज वेट राहुल पाटील. एक सरचे रविवाशी खूपच चांगला चेंडू, चांगला टप्पा दिसतोय आपल्याला, परंतु पॅकर सौरभ यांच्याकडून थोडीशी मिसफिल्डिंग. परंतु एकच धाव मिळते आणि यष्टी रक्षणात फेरबदल आपल्याला दिसतोय. दुसरा चेंडू परत एकदा राहुल. चेंडू या ठिकाणी परत एकदा बोलू शकतो, चांगली गोलंदाजी. दोन निर्धाव चेंडू आणि परत एकदा खूपच चांगली गोलंदाजी. दोन्ही साइडने टर्न करतायत तर कळत नाही फलंदाजाला. चांगला चेंडू परत एकदा आणि या ठिकाणी दुसरा गडी गौरव यांच्या रूपात. आणि पुढील फलंदाज झालेले ते सागर बर्फे. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी त्यांची फलंदाजी आणि गोलंदाजी असते. खूपच चांगला फटका आणि झेल सुटला आहे आणि षटकाराकडे वळलाय चेंडू. संख्या झाली ती 19. शेवटचा चेंडू आहे. आतापर्यंतची खूपच चांगली गोलंदाजी राहुल यांच्याकडून. परत एकदा चांगला फटका आणि झेल सुटलेला आहे सौरभ यांच्याकडून. टीमचे ओनर सुद्धा आहेत सौरभ. न प्रॅक्टिस करून आलेले असे सौरभ आमचे ग्राउंडवर डायरेक्ट पधारलेत.
म्हणून काही हातात बॉल बसत नाहीये, परंतु थोड्याच वेळात ते चांगले चांगले कॅच काढतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती 20. बॉलर नेम प्लीज. मंदार. नवीन गोलंदाज. वैयक्तिक तिसरं आणि वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक. पहिला चेंडू खूपच चेंडू होता. कदाचित षटकार पण झाला असता, परंतु काही चांगली दिशा देऊ नये त्या चेंडूला. Every girl here wanna be a, oh, she's a diva. Feel the same and I wanna meet her. धन्यवाद They say विजय. she low down. आणि पहिल्या चेंडूवर पहिला झटका मिळतोय पियुष 11 या संघाला. विवेक. परत एक चांगला चेंडू झेलवू शकतो आणि या ठिकाणी शरीराची साथ न मिळता आपला राहुल याला एक धाव मिळाली संघाला. खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण, परंतु खूपच चांगला डाईव्ह होता. गुड. Yes, I can see yes. Every girl here wanna 6 be धावा. a, oh, she's a diva. तीन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. पुढील चेंडू आणि फुल चेंडू आणि खूपच जास्त उंच टोलवला. या ठिकाणी धावबाज विवेक याच्या रूपात कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाही दिसतंय आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि याचा भुगतान म्हणून मिळालेला आहे धावबाद. पुढील फलंदाज पुढील चेंडू. परत सुंदर असा चेंडू आणि एकच धाव मिळालेली आहे. चांगली गोलंदाजी दिसते आपल्याला. फुलटॉस चेंडू कन्वर्ट करत नाही आहेत मोठ्या फटक्यांमध्ये. ही त्यांची मोठी चुकी होऊ शकते. आणि तशा प्रकारचा चेंडू होता, परंतु काहीच चांगला फटका दिसत नाही आपल्याला. थोडीशी विकनेस दिसते आपल्याला फलंदाजीमध्ये. परंतु जर सामना जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकारांमध्येच डील करावा लागेल. 29 षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक या ठिकाणी. खूपच कमी धावा झालेल्या आहेत. बघूया किती होईल. खूपच चांगला चेंडू या ठिकाणी. एकच धाव मिळाली. अभि जोशी पुढील गोलंदाज. दुसरा चेंडू. खूपच चांगला फटका या ठिकाणी, परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवर. परत एक चांगला चेंडू. ग्राउंड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी कॅप्टन कर्णधार हर्षद यांच्याकडून. या ठिकाणी नो बॉलचा इशारा आहे पंचांचा आणि एकच धाव मिळालेली आहे. आणि या ठिकाणी वाईट बॉलचा इशारा, नॉट आउट पंचांचा इशारा. जास्त प्रेशर नाही टाकायचं अंपायर वर, नाहीतर 10 रनांची पेनल्टी आहे.
चांगला चेंडू परत एकदा. एकच धाव मिळालेली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. आणि नो बॉल असेल हा. डायरेक्टली यष्टींच्या बाहेर चेंडू. आणि एक चांगला चेंडू झेल बाद या ठिकाणी. यष्टी चूक झालेला आहे. हे यष्टी रक्षकाकडे होतं. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंगचा. बघूया काय होईल. या चेंडू उडवलेला आहे झेल. एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्यात धावबाद झाल्यात फलंदाज दिवेश यांच्या रूपात. आणि पहिली इनिंग संपल्यानंतर लवकरात लवकर 1 मिनिट आहे क्षेत्ररक्षण सजवायला. आणि फलंदाज यायचे आतमध्ये. SP11 फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. चला लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. ते यायचं नाही आहे कोणीही. गौरव लाखे पहिलं षटक घेऊन आलेत. समोर आहेत फलंदाजीसाठी सामना करतील ते प्रसाद आणि राहुल. दोन्ही सलामीवीर फलंदाजांची जोडी. चांगले फलंदाज आहेत. तर थोडीशी टाईट गोलंदाजी करावी लागेल. थोडेसे कमी अतिरिक्त धावा द्याव्या लागतील. तरच आपल्या संघाला विजय मिळू शकते. चला सामना सुरू करायचा लवकरात लवकर. पंच आपण अगोदरच खूप लेट केलेला आहे. तर लवकरात लवकर फिनिश केला तर आपल्याला चांगलं होईल. नाहीतर अजून सामने बाकी राहतील. 29 धावांचा आव्हान. पहिला चेंडू गौरव लाखे टू प्रसाद बटावले. या ठिकाणी
आणि चौकार मिळवलं पहिल्या चेंडूवर. चला दुसरा चेंडू परत एकदा बघूया. चांगला चेंडू परत एकदा वक्कर धावेचा इशारा पंचांचा आणि संघाला मदत मिळते एक धाव वाढण्यात. चांगला चेंडू यावर परंतु कोणतीही धाव नाही. 2 चेंडू 5 धावा. गुड शॉट. फुलटॉस चेंडूला कन्वर्ट करणे म्हणजे एक स्किल आहे. ती स्किल दाखवलेली आहे आणि षटकार मिळवलेला आहे. 11 धावा 3 चेंडू. डॉट बॉल 4 चेंडू 11 धावा. आणि या ठिकाणी थोडीशी दिशा भटकलेत. वाईट धावेचा इशारा, अवांतर धावेचा इशारा. धाव खेळ सुटलेली आहे या ठिकाणी. सागर बर्फे कॅप्टन यांच्याकडून आणि नो बॉलचा इशारा आहे पंचांचा. लाईन नो फ्रंट फुटचा नो दिलेला आहे. आणि हा चांगला फटका या ठिकाणी. हा चेंडू 14 धावा. व्हाईट बॉलचा इशारा आणि एक धाव चोरून घेतलेली आहे या ठिकाणी. खूपच चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून. 16 वन बॉल लेफ्ट आणि या ठिकाणी डिफेन्स करायला गेले. जर का षटकाराकडे वळले असते तर कदाचित षटकार मिळाला. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं, सॉरी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं. चांगला फटका जेल आणि गती. हाथ में आया हुआ निवाला नीचे गिरा दिया है. इझी कॅच होती परंतु षटकाराकडे वळलाय चेंडू. एक धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 23. 16 चेंडू 16 धावांची गरज. चांगला फटका परंतु झेल नाही होऊ शकला. षटकाराकडे वळलाय चेंडू आणि विकी रिकामे पुढील फलंदाज. चला एक धाव घेण्यात तर यशस्वी झालेले आहेत. थोडस डोकं लावतायत. कदाचित कमी धावा हव्यात. बॉल जास्त आहेत तर आम्ही एक एक रन काढूनही जिंकू शकतो. मारायची काही जरूरत नाहीये, गरज नाहीये असं
थोडस डोकं लावूनच खेळावं लागेल. विवेक दिवेश. बॉलर नेम दिवेश. सॉरी हर्षद. हर्षद नवीन गोलंदाज. चला हर्षद पहिला चेंडू आणि तर धाव पहिल्या चेंडूवर. आणि चांगला फटका या ठिकाणी खूपच चांगला फटका. पहिला चेंडू वाईट, दुसरा चेंडू षटकार. म्हणजे चेंडू झालेला आहे अजूनही. एक या ठिकाणी पूर्ण आणि सामना जिंकलेला आहे तो एस.पी. संघ सौरभ पॅकर्स. दुसरा संघ